नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाज। पालघरमध्ये स्मार्ट वीज मीटरच्या सक्तीविरोधात शिवसेना आक्रमक झाली असून महावितरणला शिवसेनेचा दणका बसला आहे। जिल्ह्यात ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट वीज मीटर बसवण्याचा प्रयत्न होत असल्याच्या तक्रारीनंतर शिवसेनेने महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन सादर केले। यानंतर वीज ग्राहकांवर त्यांच्या परवानगीशिवाय कोणतीही सक्ती केली जाणार नसल्याचे महावितरणकडून आश्वस्त करण्यात आले असून तसे जाहीर करण्यात आले आहे। पालघर जिल्ह्यामध्ये अदानी इलेक्ट्रिकल्स या कंत्राटदारामार्फत स्मार्ट मीटर बदलण्याचं काम म्हणजे जुने मीटर स्मार्ट मीटरद्वारे बदलण्याचं कंत्राट त्या एजन्सीला दिलेलं आहे। स्मार्ट मीटर बदली करण्याचं काम चालू आहे। आजच्या आंदोलनाच्या अनुषंगाने मी आश्वासन देतो की जोपर्यंत ग्राहकाची संमती मिळत नाही तोपर्यंत बिना संमतीने कुठलेही मीटर बदली करण्यात येणार नाही। शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदन संके यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये उपनेत्या ज्योती मेहर, सहसंपर्क प्रमुख केदार काळे, जिल्हा संघटिका वैदेही वाढाण, पालघर नगर अध्यक्ष उत्तम घरत, डहाणू नगर अध्यक्ष राजेंद्र माच्छी, माजी आमदार अमित गौडा यांच्यासह जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी आणि शेकडो शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी ग्राहकांच्या स्पष्ट संमतीशिवाय घरगुती, व्यावसायिक किंवा कृषी वीज ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवावी, स्मार्ट मीटर बाबत शासन व महावितरणची अधिकृत भूमिका लेखी स्वरूपात जाहीर करावी, तसेच नागरिक व लोकप्रतिनिधींशी चर्चा करूनच पुढील निर्णय घ्यावेत अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या। ग्राहकांच्या हिताचे रक्षण न झाल्यास शिवसेनेकडून तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। पहा यावेळी जिल्हा प्रमुख कुंदन संके काय म्हणाले। आज आपण पालघर जिल्ह्याच्या जनतेची भूमिका घेऊन आणि हा जो अत्यंत गंभीर विषय आहे, हा गंभीर विषय पालघरच्या जिल्ह्याच्या एमईसीबीच्या प्रशासनाच्या प्रमुखांकडे म्हणजेच अधीक्षक अभियंता यांच्याकडे घेऊन आलो होतो। याच्यामध्ये शेकडो आपले शिवसैनिक, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आज इकडे सहभागी झाले आणि आज त्यांच्यासोबत अत्यंत विस्तृत चर्चा एमईसीबीच्या सक्तीच्या मीटर लावण्यासंदर्भात झाली। जे स्मार्ट मीटर लोकांना विश्वासात न घेता, संमती न घेता, लोक घरात नसताना लावले जातात, ते त्वरित त्या संदर्भातील आदेश पारित करावेत आणि आपण त्या अनुषंगाने जिल्ह्यातील जनतेला हे स्पष्ट करावं की कुठल्याही स्वरूपाचं विना परवानगी, विना संमती स्मार्ट मीटर लावले जाणार नाहीत। याकरता त्यांच्याकडे सर्वांनी मिळून आम्ही आग्रही खूप भूमिका घेतली, खूप विस्तृत चर्चा झाली आणि मला सांगायला जिल्ह्यातील जनतेला आनंद वाटतो। बघा, आम्ही पहिलंच सांगितलं होतं की आज आम्ही कुठे आहोत, आम्ही कुठल्या पदावर आहोत, आम्ही सत्तेत आहोत का एक सामान्य ग्राहक आहोत का सामान्य पदाधिकारी आहोत, हा विषय महत्त्वाचा नसून जिल्ह्यातील जनतेला न्याय मिळणं आणि जिल्ह्यातील जनतेची होणारी फसवणूक थांबवली जाणं, कुठल्या तरी एजन्सीचे अधिकारी येऊन ज्या वेळेला हे बदलणं गरजेचं आहे सांगतात, त्यावेळेला त्याचं निराकरण करणं हे आपलं काम होतं। आणि तुम्हाला सांगायला मला काही प्रमाणात तरी आनंद नक्की वाटतोय की आज या बाबतीमध्ये जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता सांगळे साहेब यांनी सर्वांच्या समोर ऑन कॅमेरा त्यांनी जिल्ह्यातील जनतेला आश्वस्त केलं आहे की यापुढे कुठल्याही प्रकारची स्मार्ट सक्ती होणार नाही। हे आपल्या शिवसैनिकांचं यश आहे। बाळासाहेबांनी दिलेल्या आपल्याला शिकवणीचा यश आहे की आज जे ग्राहकांमध्ये संभ्रम होता, की त्या संभ्रमातून त्यांनी जिल्ह्यातील जनतेला आज स्पष्टपणे सांगितलंय की कुठल्याही प्रकारची स्मार्ट मीटर सक्ती होणार नाही। या बाबतीमध्ये त्यांनी स्पष्टपणे निर्देश दिले आहेत आणि आज आपण या माध्यमातून जिल्ह्यातील जनतेला स्पष्टपणे सांगा की आपण या बाबतीमध्ये की हा शिवसेनेने केलेल्या आंदोलनानंतर कुठल्याही प्रकारची स्मार्ट मीटर सक्ती होणार नाही असं स्पष्टपणे निर्धारित केलंय, स्पष्टपणे त्याने आश्वासन दिलंय आणि ऑन कॅमेरा दिलंय। मी पुन्हा एकदा या माध्यमातून एमएससीबीचे अधिकारी, अधीक्षक अभियंता सांगळे साहेब आणि त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांचा मनापासून आभार आणि त्यांचं आभार व्यक्त करतो की त्यांनी जिल्ह्यातील जनतेच्या मुख्य मागणीकरता त्यांनी आज हा मेसेज त्यांनी प्रसारित केला आणि आता वीज ग्राहकांनी, जे आपले सामान्य वीज ग्राहक आहेत, यांना कोणीही तुम्ही नसताना तुमच्या संमतीशिवाय वीज मीटर बदलले जाणार नाही ह्याची काळजी आपणही घ्यायची आहे, आपण त्याच्यावर लक्ष ठेवायचं आहे।
त्यामुळे जे 40 मीटर असतील त्यांचा एक विषय वेगळा आहे, परंतु 20 मीटर व्यवस्थित असताना जर कोणी बदललं तर ते बदलले जाणार नाहीत. याबाबत त्यांनी स्पष्ट आम्हा सर्व आपल्या तुमच्या माध्यमातून आम्ही जे शिष्टमंडळ गेलो होतो यांना स्पष्ट त्यांनी आज आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि तसं त्यांनी ऑन कॅमेरा जिल्ह्यातील जनतेला स्पष्टपणे कळवलं आहे. त्यामुळे मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो की आपण सर्व जागरूक कार्यकर्ते म्हणून आज इकडे आलात. नाहीतर आपण कार्यकर्ते असतो, पदाधिकारी असतो, सत्तेमध्ये आलो की आपल्याला वाटतं की बस आता सत्तेपुढे आपण, पण लोकांचा विषय मांडण्याकरता शिवसेना ही नेहमी आग्रही असते. आपण आज शेकडोच्या संख्येने आपण पाचवतीपासून चालत या कार्यालयामध्ये आलो. मी आपल्या सर्वांचा खरोखर मनापासून आभार मानतो आणि मला तुमचा अभिमान आहे की आपले सर्व जिल्ह्यातले पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते हे जनतेच्या हिताकरता कुठलंही पुढचं मागचं बघत नाही. हा विजय, हा जो दिलासा जो काही मिळेल, हा त्यामुळे जो धार बसेल, हा जिल्ह्यातील आपल्या शिवसैनिकांच्या सोबत जिल्ह्यातील जनतेचा विजय आहे. त्यांनाही मी आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना या विषयाला धन्यवाद देतो. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण पाहत राहा निर्भीड समाचार.